नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आकृतीमध्ये स्वागत आहे. आजची भरती म्हणजेच फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट अंतर्गत आता नवीन पदभरती निघालेली आहे. ही पदभरती सेंट्रल लेवलची असणार आहे, त्यामुळे ते सर्वजण अप्लाय करू शकतात. यामध्ये ग्रुप सीचे पद असणार आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये या भरती संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत थेट मुलाखतीवरती जी पदभरती निघालेली आहे, तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देत आहे, तुम्ही ती पण व्हिडिओ नक्की बघा. डिस्क्रिप्शनमध्ये मी फेसबुक लिंक आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे, त्याला पण नक्कीच फॉलो करा. चला आजच्या भरतीकडे वळूया. बघा स्क्रीनमध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे. फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट अंतर्गत ही पदभरती निघालेली आहे. यामध्ये केंद्र सरकारची नोकरी असणार आहे. यामध्ये पदाचे नाव हे ग्रुप सीचे असणार आहे. यामध्ये विविध पदे आहेत, आपण ते पुढे बघूयात. एकूण जागा इथे 91 असणार आहेत. अर्ज करण्याची पद्धती पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. बघा यामध्ये कोणकोणते पदे असणार आहेत. तर लायब्ररी इन्फॉर्मेशन असिस्टंट या पदाकरता 2 जागा, टेक्निकल असिस्टंट या पदाकरता 4 जागा, स्टेनोग्राफर ग्रेड 2 करता 2 जागा आणि टेक्निकल यामध्ये 11 जागा आहेत रिक्त असणार आहे. स्टोअर कीपरसाठी 3 जागा, टेक्निकल 9 जागा, लोअर डिव्हिजन क्लर्क या पदाकरता 8 जागा, फॉरेस्ट गार्ड या पदाकरता 7 जागा, मल्टीटास्किंग स्टाफ करता 45 जागा इथे रिक्त असणार आहेत. शैक्षणिक पात्रता बघा काय असणे आवश्यक असणार आहे. तुम्हाला मल्टीटास्किंग स्टाफ करता फक्त 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे. लोअर डिव्हिजन क्लर्क करता तुम्हाला 12वी प्लस तुमची टायपिंगचं ज्ञान असणे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे. फॉरेस्ट गार्ड या पदाकरता तुमचं 12वी उत्तीर्ण पण तुमची इथे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक असणार आहे, ज्यामध्ये तुमचं फिजिकल टेस्ट घेतली जाणार आहे. त्यानंतर बघा टेक्निकल या पदाकरता तुम्हाला 10वी प्लस ITI कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. टेक्निकल असिस्टंट या पदाकरता विज्ञान शाखेतील पदवी असणे आवश्यक असणार आहे. स्टेनोग्राफर या पदाकरता 12वी उत्तीर्ण प्लस स्टेनोग्राफरचं कौशल्य तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे. एज लिमिट बघा मल्टीटास्किंग स्टाफ करता फॉरेस्ट गार्ड व लोअर डिव्हिजन क्लर्क करता 18 ते 27 वर्ष, इतर पदांकरता 18 ते 30 वर्ष एज लिमिट असणार आहे. यामध्ये तुम्हाला SC ST आणि OBC करता तुम्हाला एजमध्ये सवलत देण्यात येणार आहे. त्यानंतर बघा आता इथे तुम्हाला निवड प्रक्रिया काय असणार आहे. सर्वप्रथम तुमची कम्प्युटर बेस्ड एक्झाम घेतली जाणार आहे, स्किल टेस्ट घेतली जाणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुमचं मेडिकल एक्झामिनेशन केलं जाणार आहे. पे लेवल बघा मल्टीटास्किंग स्टाफ करता पे लेवल 1 आहे. लोअर डिव्हिजन क्लर्क आणि फॉरेस्ट गार्ड करता पे लेवल 2 असणार आहे. टेक्निकल या पदाकरता तुम्हाला लेवल 3 पॅकेज असणार आहे तुमचं सॅलरीचं. स्टेनोग्राफर या पदाकरता लेवल 4 तुमचं असणार आहे. टेक्निकल असिस्टंट या पदाकरता लेवल 5 आणि लायब्ररी असिस्टंट या पदाकरता तुमचं पे लेवल हे 6 असणार आहे. त्यानंतर बघा आता असे कोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. तर सर्वप्रथम तुमच्याकडे फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड. त्यानंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल. जर तुम्ही एज्युकेशन क्वालिफाय सर्टिफिकेट तुमचं 10वीचं 12वीचं जर तुम्ही ITI कंप्लीट केलं त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. बघा डिस्क्रिप्शनमध्ये मला ॲप्लिकेशन लिंक आणि नोटिफिकेशन लिंक भेटून जाईल. आता अर्ज करण्याची सुरुवात तारीख ही 4 मे 2026 पासून ऑलरेडी चालू झालेली आहे व ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 3 जून 2026 असणार आहे. तुमची जी कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे ती जूनमध्ये होऊ शकते. मित्रांनो, जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असाल तर नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा.